धुलीवंदनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज धुलीवंदन सुरू झालं, चला आपण खाली जाऊया आणि फुल धमाल करूया। हॅपी होली। तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता धुलीवंदन चालू झालंय आणि मी आहे माहीम मच्छीमार नगरमध्ये आणि तुम्ही इथे बघताय की आम्ही सगळ्यांनी एक मॅचिंग टी शर्ट घातलेली आहे। 7 नंबर बिल्डिंग मधून ही ब्लॅक कलरची सुंदर अशी टी शर्ट केली होती। चला म्हणजे आता आपण खाली जाऊया आणि फुल लॉन धुलीवंदनची धमाल करूया। मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा यो मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा यो मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा यो मला केला सोडून मेरा आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला आस्तीनचे बापाचा हाय बंगला आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला आस्तीनचे बापाचा हाय बंगला आस्तीन निसलय गोलसारी आस्तीनचे माथ्यानं हाय कारी 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 आस्तीनचे बापाचे शेतवारी आस्तीनचे घरा बंगारी आस्तीनचे बापाचे शेतवारी आस्तीनचे घरा बंगारी म्हणजे तुम्ही बघितलं आपल्याकडचं धुलीवंदन जोरदार असं चालू झालेलं आहे। तर म्हणजे तुम्ही ते बघताय ताई आता होळीमध्ये पूजा करते। तर म्हणजे आपल्याकडे होळीमध्ये जे दहन हे होळीच्या दिवशी म्हणजे मोठ्या होळीच्या दिवशी म्हणजे पूजा करतो त्या दिवशी रात्री 12 वाजता केलं जातं, पण आम्ही ते पूर्ण होळी पेटू देत नाही माहीममध्ये आणि ती होळी दुसऱ्या दिवशी पेटून पडते आणि त्याच्यानंतर विसर्जन केलं जातं। तर म्हणजे आता इथे परत होळीमध्येला दहन करणार आपण आणि तीच मला इथे पूजा बघायला मिळते। वरसन हौलुबाई आईली घरान माहीम गावाला वरसन हौलुबाई आईली घरान माहीम गावाला वरसन हौलुबाई आईली घरान माहीम गावाला चला मंडळी आता आपण जाऊया माहीम कोळीवाड्यातली धुलीवंदन बघायला आणि जोरदार असं आपल्या माहीम कोळीवाड्यातलं धुलीवंदन असतं। तर दरवर्षी तुम्हाला दाखवते। तर आता मी हे 2024चं वर्ष पण तुमच्यासमोर शेअर करते। तर मंडळी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मंडळी आपल्याकडे मोठे होळी असते ना त्या दिवशी रात्री
रात्रीच्या वेळेला डीजे लवकर बंद केला जातो, मग त्यावेळेला मजा जास्त करता येत नाही, म्हणून धुलीवंदनच्या दिवशी संपूर्ण कसर काढून घेतात सगळेजण. सकाळी जो डीजे चालू होतो तो दुपारी 1 वाजेपर्यंत 1-2 वाजेपर्यंत सगळेजण नाचत असतात, फुल ऑन धमाल करत असतात आणि तीच व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करते. त्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे तेरे उड़ते बाल आजा रंग तू दोनों गाल अरे सारा रारा कबीरा सारा रारा इतना मजा क्यों आ रहा है तूने हवा में भांग मिलाया रंग भर के चुनर तूने और कसर पे पौध में झूमे सारे पांग रगड़ के रंगों में है प्यार की बोले इतना मजा क्यों आ रहा है तूने हवा में भांग मिलाया हँगओव्हर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हँगओव्हर आहे. होली आ रहा होली है गाँव का सारा लोग लुगाई लगा तू प्रेम का गुलाल
दिवाली खोली है रंग भरी तिरछोली है दिल है इश्क मिजाजी आज कुरान मारो अरे रंग पर से दिखे नर वाली रंग पर से
म्हणजे तुम्ही बघू शकता आता आपल्या इथे होलिका मातेचं संपूर्ण दहन झालेलं आहे. आणि म्हणजे आपल्या हिंदूंच्या कथेच्यानुसार आपली जेव्हा होलिका माता भक्त प्रल्हादाला घेऊन बसते दहन करण्यासाठी, त्यावेळेला जेव्हा तिचं संपूर्ण दहन होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या भगवान विष्णूचा अवतार तयार होतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे बघताय सगळेजण आपल्या होळीमध्ये जे दहन झाल्यानंतर सगळेजण जे नमस्कार करतात तर टिया लावून घेतात. असं म्हटलं तर हा जो टिया लावतो त्याच्याने दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होतं आणि आपल्या पाठी देवाचा आशीर्वाद राहतो. तर म्हणजे तुम्ही आतापर्यंत बघितलंच आपल्या माहीम कोळीवाड्यामध्ये किती जोरदार असा 2024चा हा धुलीवंदन साजरा झाला आहे. दरवर्षीच होतो आणि दरवर्षी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असते. तुम्ही दरवर्षी व्हिडिओला भरपूर असं प्रेम देता. तर म्हणजे आता तुम्ही बघताय की आता आपली जी होळी माता पडलेली आहे त्याचं विसर्जन होणार. तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं
आणि आता पण मी तेच दाखवते. पण ही जी अशी एक पद्धत आहे की ती फक्त माहीम कोळीवाड्यामध्ये बघायला मिळते की त्याला समुद्रामध्ये जाऊन विसर्जन केलं जातं होळीमातेला. चला म्हणजे आता आपण जाऊया माहीमच्या बंदरावर आणि आपल्या होळीमातेचं विसर्जन बघूया. गेल्या वर्षी पण असं झालं. होळी माता की जय. तर म्हणजे तुम्ही बघू शकता की आता संपूर्ण फिशरमॅन कॉलनीमधल्या सगळ्या होळी आता विसर्जन करण्यासाठी चाललेल्या आहेत. अरे पुढे पुढे चप्पल आहे कोणाची? जय. दिसलं हो. काय विराज, कसं वाटतं तुला या वर्षीची होळी? एकदम मस्त, एकदम झिंगाट ना. एकदा डान्स करून दाखव रे. डान्स व्हिडिओ पण घेतला. तर म्हणजे जे आपण होळी विसर्जन करायला येतो ना त्यावेळेला आपण फुल धमाल करतो, फुल मजा असते आणि तुम्हाला ती तिथे मजा बघायला मिळाली. चला म्हणजे आता बघूया की आपल्या माहीम फिशरमॅन कॉलनीमध्ये पोस्ट करायची मजा कशी असते.
तर म्हणजे तुम्ही आता बघितलंच की आपल्या माहीम कोळीवाड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन पोस काढला जातो. पोस म्हणजे काय तर एक प्रकारची वर्गणी असते, म्हणजे रात्रीच्या वेळेला खाण्यापिण्याची सोय असते पूर्ण, आणि सगळे पोस काढून मजा मस्ती धमाल करतात. अशाच प्रकारे तुम्हाला इथे हा माहीम कोळीवाड्यातला 2024चा धुलिवंदनचा ब्लॉग मी दाखवला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं, शेअर करायचं आहे. आणि म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील. तर चला म्हणजे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.